ही 5 लक्षणे अनेक लोक रोज अनुभवतात, पण त्यांचा अँझायटीशी संबंध आहे हे लक्षातच येत नाही. नंबर 1, सतत पोट बिघडणे, वारंवार ऍसिडिटी, आयबीएस सारखी लक्षणे, मळमळ किंवा पोटात गोळा येणे. नंबर 2, झोप न लागणे किंवा रात्री अचानक जाग येणे, शरीर थकलेलं असणे पण मेंदू मात्र विचार थांबवत नाही असं फील होणे. नंबर 3, हृदय जोरजोरात धडधड करणे, ईसीजी आणि इतर रिपोर्ट्स नॉर्मल असतानाही अचानक धडधडीचा त्रास जाणवणे. नंबर 4, मान, खांदे किंवा जबडा सतत ताठ राहणे, स्ट्रेसमुळे स्नायूंवर सतत ताण येतो, त्यामुळे नेक पेन किंवा हेडेक होऊ शकतं. नंबर 5, छोट्या गोष्टींवर ओव्हर थिंकिंग, सतत वर्स्ट सिनारिओ इमॅजिन करणे, आता मला हार्ट अटॅक येईल का, मला काही मोठा आजारच झालाय, असं माझा आजार कुठला आहे तो बराच होत नाहीये, असं सतत ओव्हर थिंकिंग करणे. ही सगळे लक्षणं वारंवार होत असतील किंवा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. योग्य निदान आणि उपचारांनी अँझायटी प्रभावीपणे नियंत्रित करता येते. हेल्प कमेंट करा आणि अँझायटीवरचे काही सोपे टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. शेअर करायचा आहे हा व्हिडिओ जो मित्र सतत सारखे दवाखाने करतो पण हातात काही पडत नाही आणि त्याला अँझायटी आहे अशांसोबत.